पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मोहाडी अंडरपासमध्ये पाण्याचे झरे व बंद पंपाचा फटका, अंत्ययात्रेच्या वाहनाची कसरत, संतप्त नागरिकांचे रेल्वेला निवेदन। धुळे शहरालगतच्या मोहाडी रेल्वे अंडरपासमध्ये जमिनीतून फुटलेले पाण्याचे झरे आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे। अंडरपासमधील पाणी उपसणारे दोन्ही पंप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यानं आणि नैसर्गिक झऱ्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना एका अंत्ययात्रेच्या वाहनाला मोठी कसरत करावी लागली। यामुळे नागरिकांचा संताप अनावर झालाय। या भोंगळ कारभाराविरोधात आता स्थानिक रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले असून निवेदनाद्वारे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे। मोहाडी अंडरपासमध्ये नैसर्गिक पाण्याचे झरे लागल्यानं सतत पाणी पाझरत आहे। त्यासोबतच पाणी उपसण्यासाठी बसवलेले दोन्ही पंप गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त झाल्यानं या मार्गाला तळ्याचं स्वरूप आलं आहे। याच गुडघाभर पाण्यातून एक अंत्ययात्रा जात असताना चालकासह नातेवाईकांची मोठी दमछाक झाली। गाडीच्या इंजिनमध्ये पाणी शिरू नये आणि गाडी बंद पडू नये यासाठी चालकाला अत्यंत सावधगिरीनं आणि हळुवारपणे हे वाहन पाण्याबाहेर काढावे लागले। अंत्यसंस्कारासारख्या दुःखद प्रसंगी नागरिकांना अशा मरण यातना भोगाव्या लागत असल्यानं संताप व्यक्त होत आहे। या गंभीर समस्येची आणि वाहनधारकांच्या त्रासाची तातडीनं दखल घेत स्थानिक नागरिक नितीन गावडे आणि अमोल शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी रेल्वे स्टेशन प्रबंधकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलं आहे। या निवेदनात प्रामुख्याने अंडरपासमधील बंद पडलेले पंप तत्काळ दुरुस्त करावेत आणि नैसर्गिक झऱ्यांच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच कोट्यावधी रुपये खर्चूनही जर लोकांची अशीच गैरसोय होत असेल तर हा अंडरपास बंद करून जुने रेल्वे गेट पुन्हा सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा स्पष्ट इशाराही नितीन गावडे आणि अमोल शिंदे यांनी या निवेदनातून रेल्वे प्रशासनाला दिला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। मी स्वतः नितीन गावडे व माझे मित्र अमोल शिंदे आम्ही आज धुळे रेल्वे स्टेशनला संतोष जाधव साहेबांना भेटलो। त्या ठिकाणी त्यांना सांगितण्याचा प्रयत्न केला की मोहाडी गावामध्ये जो रेल्वे बोगदा आहे, भुयारी बोगदा, त्या ठिकाणी वारंवार पाणी साचतं आणि ते पाणी साचल्यामुळे वरचं गाव व खालचं गाव, मोहाडी गावामध्ये वरचं गाव आणि एक खालचं गाव आहे सर, सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो मी की त्या ठिकाणी पाणी साचतं। ते पाणी साचल्यामुळे रहदारी दोघांची रहदारी थांबून गेली आजच्या कंडिशनला। तिथं आज कमरेत पाणी झालेलं आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे प्रशासन कुठल्याही प्रकारचं नियोजन करत नाही आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांचं रहिवाशांना त्रास होत आहे आणि त्या ठिकाणी वारंवार पाणी साचल्यामुळे मोटरसायकली व कार यांच्या इंजिनामध्ये पाणी जातं आणि त्या ठिकाणी रेल्वे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। म्हणून मला सर्वांना रेल्वे प्रशासनाला सांगू इच्छितो आणि निवेदन देण्याचा प्रयत्न करत आहे। मी निवेदन दिले पण आहे त्यांना की बाबा तुम्ही या ठिकाणी दुर्लक्ष करू नका आणि याच्यावर कायदे तोडगा काढा। आज निवेदन मी संतोष जाधव साहेबांना दिलं आहे आणि निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करू, अन्यथा आम्ही जन आंदोलन करू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।